हरण्याने प्रत्येक वर्षी रक्षाबंधन म्हणून मला एक भेट दिलेली आहे. तसंच यावर्षी पण तो पुढे जाऊन करेलच कमबॅक. आता सध्या डाऊनफॉल आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे तो कमबॅक करणार. हो, तो मरेपर्यंत आमच्या सोबत राहणार आहे आणि लवकर तरी नाही त्याला होणार. खूप काय केलेलं आहे, म्हणजे सप्त हिंद केसरीचा मान आहे त्याच्याकडे, मान भारत केसरीचा मान आहे. ते माझ्यासाठी कमी नाहीच आहे, दुसऱ्यांसाठी असेल. पण म्हणजे मला वाटतं प्राणी माणसांपेक्षा जास्त चांगले असतात, कारण की माणूस एक वेळी आपल्याला धोका देतो पण प्राणी कसंच देणार नाही. नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा हरण्याच्या गोट्यावर आलेलो आहे. बघा, भावाचा आणि बहिणीचा नाता एक मुख्य प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये काय असतो आपण दरवर्षी दाखवत असतो. जान्हवी दिदी, तिचा भाऊ साहिल दादा आज आपल्यामध्ये आहे, पण त्याची कुठंच कमी नाही भासून दिली. तो हरण्या, दौर्लीकरांचा हरण्या, ज्यांनी अखंड महाराष्ट्रभर आपल्या ताईंना, आपल्या मालकाला, आपल्या गावाला आणि इतकंच नाही तर या मुंबई परिसराला खूप मोठ्या उंचावर नेऊन ठेवला. आणि आज भाऊ आणि बहिणीचा नाता दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी सुद्धा शूट करतोय. तर अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. नमस्कार जान्हवी दिदी. नमस्कार. आज रक्षाबंधनाचा सण, साहिल दादा नसला तरी पण कुठेतरी थोडीशी पण कमी भासून नाही दिली हरण्यानी. ज्या वर्षी तुमच्या दावणीला म्हणजे तुमच्या घरामध्ये आला, अखंड महाराष्ट्रभर तुमच्या नावाची ओळख करून दिली. भावाचं आणि बहिणीचं नातं बघा, सालाप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्ही चांगली अशी रक्षाबंधन केली त्याच्यासोबत. काय बोलाल? काय नाही, चांगलं वाटतं. 3 वर्ष झाले ऋषिकेश दादा दरवर्षी आमच्या घरी येतो. त्याची सुरुवात म्हणजे तो पप्पांकडे पहिले जायचा, शर्तींना पप्पांसोबत जात होता. आता तो ट्रिपल हिंद केसरी झालेला आहे. तर 3 वर्ष झाले तो सतत येतो, व्हिडिओ काढायला स्वतःहून फोन करतो की मी येतो म्हणून. दादा रात्री पण त्यांनी 11:30-12ला काहीतरी फोन केला होता, मी सकाळी येतो म्हणून लवकर. मग सकाळी 7:30ला काहीतरी तो आला होता, मग तेव्हा तो आमची व्हिडिओ काढून गेला. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की हार्डी धनावडे 3 वर्ष झाले म्हणजे ऋषिकेश दादा येतोय. आता बघा, त्याला ट्रिपल हिंद केसरी म्हणून एक रील स्टार म्हणून त्याला मान पण मिळाला. काय बोलशील? शुभेच्छा काय देशील? ऋषिकेश दादाला ट्रिपल हिंद केसरी होण्याबाबत हरण्या माझ्याकडून आणि पप्पांकडून सर्वांकडून शुभेच्छा. बरोबर. आता या नात्याबद्दल काय सांगशील? आज साहिल दादा नसला तरी पण बघा, नाता जोपासलाय. तुला बहीण म्हणून आणि तुम्ही हरण्याला भाऊ म्हणून मानलाय. काय बोलशील? हरण्याने प्रत्येक वर्षी रक्षाबंधन म्हणून मला एक भेट दिलेली आहे. तसंच यावर्षी पण तो पुढे जाऊन करेलच कमबॅक. आता सध्या डाऊनफॉल आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे तो कमबॅक करणार. बरोबर. जरी या वर्षी भेट नसेल दिली तरी पण नाता हा कायम टिकणार आहे. हो. आणि आपण दरवर्षी बघतोय काही ना काही दरवर्षी घेऊन यायचं तुला. या वर्षी त्याचा मला वाटतं थोडासा परतकाल आहे, पण परतकालामध्ये पण बघा बऱ्याचशा हरण्याचा चाहता वर्ग आहे जो अखंड महाराष्ट्रभर आहे. त्यांनी साधना सोडली आणि ते सोबत आहेत. काय हरण्याच्या कायम सोबत चांगलं वाटतं. जे कट्टर आहेत ते कायम सोबतच राहतात, तसंच त्यांनी पुढे पण हरण्याला साथ द्यावी. बरोबर. आता हरण्या आणि तुझं नातं संबंध एकदम जवळचं नातं संबंध काय म्हणजे घरी आल्यानंतर किंवा कसं काय, म्हणजे तुमची वागणूक म्हणजे जसं एकमेकाची कनेक्टिंग कशी आहे? काय बोलाल? चांगली आहेत. म्हणजे ते आल्या पहिले त्याला बघणं म्हणजे ते एक प्रेमच असतं. किती काय झालं तरी तो मानलेला नसला तरी जवळचा आहे, दादाप्रमाणे मी त्याला जपते. बघा, म्हणजे जरी रक्ताचं नसलं तरी पण त्यांनी रक्ताच्या नात्याशी जास्त संबंध टिकवलाय. आणि पुढे पण असं तो तुमच्या दावणीचं नाव करणार आहे. आणि जसं तू सांगितलं की आता थोडा डाऊनफॉल आहे, डाऊनफॉल मध्ये पण सुद्धा तुम्ही त्याची साथ देतात. देऊ ना, अजून पुढे पण देऊ. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची साथ देणार. त्यांनी आतापर्यंत काय मिळून दिलं तुमच्यासाठी? काय बोलाल? त्यांनी खूप काय केलेलं आहे. म्हणजे सप्त हिंद केसरीचा मान आहे त्याच्याकडे, मान भारत केसरीचा मान आहे. ते माझ्यासाठी कमी नाहीच आहे, दुसऱ्यांसाठी असेल. पण अजून पण तो पुढे करणार. कमबॅक केस खूप मोठी भेट असेल ती माझ्यासाठी. बरोबर. तरी पण प्रत्येक मैदानामध्ये असतं. जरी मला वाटतं गटाला तर शक्यतो गटाला कुठल्याही गटाला मार नाही खात, गट काढतो, गटपास होतोच तो. गटपास होतोय. आणि आता बाबा पण मला वाटतं थोडेसे बिझी आहेत, व्यवसाय चालू आहे बाबाचा. आणि हरण्या पण तसा नावारूपाला आहे अजून. तसं तुम्ही सांगितलं की कमबॅक, आणि याच्यातून काय शिकायला मिळालं? जसं जो आपला चालू सीझन मध्ये त्याचा काल होता बघा, प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर तोच गुलाल अंगावर, तीच धमक, तोच चाहता वर्ग, तीच गर्दी. कुठेतरी आता ती कमी पाहायला मिळते. पण काय बोलशील याच्याविषयी? ते तर काय त्यांनी गाजून ठेवलं. आता सध्या तो थांबलाय जरा, अजून पुढे करणार आहे. बरोबर. आता इतकंच नाही तर हरण्यानंतर दावणीला बरीचशीच बैल तुमची आली. आता जलवा आहे. आता जलवाची पण तब्येत थोडीशी आता काही दिवसापूर्वी खालावली होती. काय बोलणार? जलवाची तब्येत जरा आल्यापासून तो असं म्हणजे नरम गरमच, जरा बरी नसते त्याची तब्येत. तो पण बरा झाल्यावर दाखवणार आहे सर्वांना. त्यांनी पहिली शर्यत खूप मोठी केली होती मुंबईमध्ये. बरोबर. आणि मला वाटतं तिथंच दुखापत झाली. हो, तिथेच दुखापत त्याची चालू झाली. आणि मला वाटतं तीच दुखापत त्याला थोडीशी मागात पडली आणि तिथून बैल अजून पाहिजे तसा नाही झालेला तो. आता त्या दिवशी कर्नाटकला घेऊन गेला होता बाबा बघा.
तुझे पप्पा असतील बबलू दादा, म्हणजे इतका जीव आहे ना, दावणीचा कुठलाही बैल असो दे, हरण्या असो, जलवा असो, गुज्जर असो, म्हणजे त्यांची सेवा. कर्नाटकला त्या दिवशी घेऊन गेलो होतं, कुठलाही न विचार करताना. काय बोलाल? पप्पांचा म्हणजे बैलांवर स्वतःपेक्षा जास्त जीव आहे. कितीही वेळ होऊ दे, कुठेही जाऊ दे, त्यांच्यासाठी ते काहीही करतात. किती लांब न्यायला लागलं तरी त्यांच्यासाठी नेतात. आणि जो आजचा रक्षाबंधनाचा सण आहे, काय शुभेच्छा दिवशी अखंड महाराष्ट्रभर, जगभरात हरण्याकडून, माझ्याकडून आणि हरण्याप्रेमींकडून सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. आणि एक प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये हा नाता जुळून आलाय. जसं प्रत्येकाने एका मुख्य प्राण्याला जीव लावावा, असं काय तुझ्याकडून मेसेज असेल? म्हणजे मला वाटतं प्राणी माणसांपेक्षा जास्त चांगले असतात. कारण की माणूस एक वेळी आपल्याला धोका देतो, पण प्राणी कसंच देणार नाही. मग मला वाटतं की प्राण्यांना तसं जीव लावला पाहिजे जेवढा आपण माणसांना लावतो. बरोबर आहे. राखी बांधताना साहिल दादाची आठवण झाली हा, असेल, येते ना. काय तो क्षण आठवला? म्हणजे जसं राखी बांधताना बघा, कायम पायाला त्याच्या राखी असतं आणि कुठल्याही प्रकारचा तुला म्हणजे तो याने करत आणि दुखापत नाही होऊन देतो. आणि राखी बांधून सुद्धा देतोय. हम्म. चिमुताई पण आहे आणि कुठेतरी याच्या पुढे चिमुताई पण, जसं आता चिमुताई आणि तुझ्या दोघांचा भाऊ आहे, काय बोलशील? आता चिमू नव्हती तेव्हा दादा होता माझ्यासोबत, पण आता तो नाहीये. मग चिमूकडे हरण्या आहे. हरण्या आहे. हा, म्हणजे त्याच्या भावाची कमी भासून नाही देत. आणि बघा, बबलू शेटनी कायम सांगितलंय की कधीच आम्ही त्याला विकणार नाही, कायम मरेपर्यंत आमच्या धावणीला राहील. हो, तो मरेपर्यंत आमच्या सोबत राहणार आहे आणि लवकर तरी नाही त्याच्या होणार आहे, आम्ही सोबत त्याच्या. आणि जसं आता तुम्ही टीव्हीवर लाईव्ह बघत असाल दरवर्षी, यावर्षी सुद्धा, यावर्षी त्याचा थोडा डाऊनफॉल झाला तुम्ही सांगितला. आणि डाऊनफॉल झाल्यानंतर बैलामध्ये काय म्हणजे असं तुम्हाला जाणून आला की चला आज नाही पण उद्या होईल? हा, म्हणजे त्याच्यात धमक आहे ती पळण्याची, तो त्याच दोषात पळतो. फक्त काही कारणामुळे तो सेमी पास पण गटपास होतो. अजून काय बोलशील हरण्याविषयी? जशी तू आल्या वर्षी, जो पहिल्या वर्षी आला होता, तिथून तर आतापर्यंत काय बदल झाला आणि काय काय नवीन गोष्टी बघायला मिळाल्या? मला म्हणजे बैलगाड्याची एवढा आवड नव्हती. मी पप्पांना पण आधी बोलायची की तुम्ही शर्ती नका जाऊ, पण हरण्या म्हणजे आमच्या दावणीचा पहिला बैल होता, मला असं वाटतं. मी इथे नव्हताच एकही बैल आमच्याकडे. हरण्या आल्यापासून मग मला त्याची आवड व्हायला लागली. तो जिंकत राहिला आमच्यासाठी, खूप काय केलं. दादाचं नाव त्यांनी खूप पूर्ण महाराष्ट्रात गाजवलं. मग तेव्हापासून मला बैलगाड्याची छंद लागला. बरोबर. आता मैदानामध्ये मला वाटतं तुम्ही खूप कमी दिसतात. आता तुम्ही बघत असाल बरेचसे गाडा मालकीन, जसं आता दीपक शेटची मुलगी आपली उर्मिलाताई, महिलांचा पण सहयोग आता बैलगाड्यामध्ये आहे. तसा तुझ्याकडून काय मेसेज देणं, म्हणजे यावा का महिलांनी? हा, महिलांनी यायला पाहिजे. कारण की महिलांनी येतात तर तो छंद जे पुढे अजून चालतो, त्यात वारसा आपला चालतो. मुली पण सहभाग घेतात. आता सध्या मी एकदाच गेली होती मैदानाला, मुंबईच्या 26 जानेवारीला. तेव्हा काहीतरी झालं होतं माहिती नाही, तेव्हा शर्यत नव्हती जिंकली आम्ही. तेव्हापासून मी नाही गेली, कारण की आता सध्या माझ्या अभ्यासावर जास्त लक्ष करते. आणि जसं बरीचशी आता नवीन नवीन मुलं पण आहेत, जसं तुझ्या वयाची किंवा काही, जसं बघा बबलू शेटची आम्ही काय मुलाखत घेत असतो की व्यवसाय करू शहा, खेळ करा. तुझ्याकडून काय सांगशील तू? तेच, पहिले आपल्या स्वतःच बघायला पाहिजे, काम पण केलं पाहिजे, तेवढा छंद जपला पाहिजे. दोन्ही मिळून केलं तर पुढे आपल्याला यशस्वी होतो आपण. आता जाता काय शुभेच्छा थोडक्यातच मुलाखत घेऊ. या वर्षीची रक्षाबंधन आणि ऋषिकेश आला होता, त्यानंतर चांगली अशी आता रील पण पडणार आहे थोड्या टायमामध्ये, काय शुभेच्छा देशील? ऋषिकेश दादाला आणि तुम्हाला पहिलं तर धन्यवाद. तुम्ही दरवर्षी येता, माझी मुलाखत घेता. ऋषिकेश दादा माझी व्हिडिओ काढून जातो. मग तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना हरण्या आणि माझ्याकडून शुभेच्छा रक्षाबंधन. चालेल, शुभेच्छा आणि धन्यवाद.